आवरावर चालू आहे. सकाळी आवरला आता खूप भूक लागली आहे. काहीतरी खाऊ नंतर मग बोलूया. 1 hour later. तर आता कपडे चेंज करून आम्ही फ्रेश झालोय. आता खायला काय आहे, स्नॅक्स आहेत ओळखीचेच. आमच्याकडे खूप स्टॉक आहे, तो लवकरच संपेल बघण्यावरून तर वाटतं मला. स्टॉक स्नॅक्सचा स्टॉक आहे आमच्याकडे. संपेल लवकरच संपेल. खूप उंदीर आहेत आमच्या घरात. आता काय काय घेतलंय, चिवडा, बनाना वेफर, ह्यामध्ये पण आहे, पण तो जाणून बुजून काढला जात नाही कारण नंतर गपचूप खाणार आहे. ठीक आहे, थोडा आता खाऊया मग बोलतो. तर आता आमचा स्नॅक्स खाऊन झालेला आहे आणि लगेचच दीक्षाने कचरा काढून घेतला आणि मशीनला कपडे लावून दिलेत आणि आता जेवणाची तयारी करते. बघू आता जेवणात काय बनतं आहे. स्पेशलच असतो डेली आमचा. आणि मोस्ट ऑफ सांगायचं झालं म्हणजे धावपळीच्या जीवनामध्ये बायांना म्हणजे थकवा येत नाही. काम आहे ती काम त्यांचं चालूच असतो, सकाळी उठण्यापासून संध्याकाळचं जेवणापर्यंत, भांडी घासण्यापर्यंत सगळ्यासाठीच. आणि आता जेवणाची तयारी आमची बघू शकता तुम्ही. काय बनवलं आहे? तर तुम्ही आता बघू शकता इथे प्रिपरेशन चाललं आहे भेंडी फ्रायचा आणि तुरीच्या डाळीचं वरण बनणार आहे. त्यात वांगं पण टाकलं जातं आहे. पर्सनली मला खूप आवडते. कढीपत्त्याला काय एवढा आवाज येतो ना? बाकीचे इन्ग्रेडियंट्स पण आता भाजीसाठी रेडी होत आहेत. आपण कधी बनवली त्या दिवशी वरण बघतो गणपतीच्या पहिल्या दिवशी बनवलेला वरण मस्त झालेला. आणि भाजी काय बनवली आपण? भरलेले वांगे ना? भरलेले वांगे बनवले मस्त झाले त्या दिवशी. मला खूप आवडले म्हणून मी आज परत सांगितले की आज परत तशीच वरण बनव म्हणून. आणि आता तुम्ही बघू शकता भेंडी फ्राय बनवायला लावली आहे. जिरा टाकलं, थोडा लसूण, वा टॅलेंट आहे.
इकडे वरण पण बनतोय, ऑलमोस्ट झालाय ना, नाही अजून, तर मला भूक लागली. तर दीक्षा तिकडे मशीनमध्ये कपडे बघायला गेले, धुवून झालेत ते, आणि मला इकडे लक्ष द्यायला सांगितलं आहे. Two 2,000 years later. भेंडी फ्रायचा मस्त सुगंध वास सुटला. दीक्षा येते आता. मी किचनमध्ये बाहेर निघतो आणि थोडा TV बघतो. तर गाईज माझं आता जेवण बनवून झालेलं आहे आणि आजचा मेनू काय आहे ते तुम्हाला दाखवते मी. तर आजचा मेनू आहे गाईज वरण भात, भेंडी फ्राय, पापड आणि लोणचं. हे लोणचं घरचं आहे. सो आता आपण मनीषला सांगूया टेस्ट करून सांगायला कसं झालं आहे ते. कसं हां सेम त्या दिवशी सारखा. तसेच आहे का. भेंडी फ्राय, भेंडी फ्राय पण मस्त आहे. आता जर रोज डाळ भात दिला ना, वरण भात घ्या, हा सेम तरी चालेल. रोज खाऊ शकतो. एवढा डाळ भात चालेल. आवडतो. तर गाईज आम्ही आता जेवून घेतो आणि मग बोलतो तुमच्याशी. स्टे ट्यून. तर गाईज आमचं आता छान जेवण करून झालेलं आहे आणि माझे भांडे सुद्धा घासून झालेले आहेत. तुम्ही बघू शकता इकडे मागे आईस्क्रीम खायचं होतं मनीषला, तर ते घेऊन आलेले आहे. कोणतं आहे आईस्क्रीम? चॉकलेट ब्राउनी अमूलचा. त्यांचं फेवरेट आहे, माझं पण फेवरेट आहे. ते छान लागतं आणि आम्ही आता मस्त आईस्क्रीम एन्जॉय करतो. तुम्ही सुद्धा या आमच्यासोबत आईस्क्रीम खायला. आणि तुम्हाला आमचा आजचा व्लॉग कसा वाटला आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. आजचा आमचा सेकंड व्लॉग आहे. तर आम्ही आमचा बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे गाईज. तुम्हाला कसा वाटतं ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला आमचे असेच छान छान व्लॉग्स बघायचे असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. गुड नाईट. बाय. बाय.